सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागलीये, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या ठिकाणी 26 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावरती जीवघेणा हल्ला झाला होता। त्यानंतर एका जमावानं येथील एका आदिवासी कुटुंबाच्या घरावरती हल्ला करून घरामधील सामानाची तोडफोड करून एक महिला आणि एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना देखील घडली होती। या घटनेबाबत कदम समर्थक असणाऱ्या 19 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या ठिकाणी 26 मार्च रोजी रात्री 10च्या दरम्यान देवळाली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावरती जीवघेणा हल्ला झाला होता। या घटनेमध्ये सत्यजित कदम हे गंभीर जखमी झाले होते। त्यानंतर उपस्थित असणाऱ्या सत्यजित कदम यांच्या समर्थकांनी तेथील एका आदिवासी कुटुंबाच्या घरावरती हल्ला करून दगडफेक केली। घरामध्ये घुसून घरामधील सामानाची तसेच मोटरसायकलींची तोडफोड करून मोठं नुकसान केलंय। त्यानंतर काही जणांनी एक महिला आणि एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला, तसेच जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे। या घटनेबाबत एका 35 वर्षीय महिलेनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे। त्यानुसार आरोपी मंगेश ढूस, सुधीर टिक्कल, पप्पू कदम, बापू कदम, अभिजित विश्वास कदम, दादा गडाक, किशोर गडाक, सतीश वाळुंज, रुपेश कुऱ्हे, पिनू चव्हाण, बाल्या चहावाला, रवी चहावाला, ओंकार मुसमाडे, वैभव चव्हाण, अशोक मुसमाडे, विकी वाळके, महाकास मेजर यांचा मुलगा अशोक निर्मल, हिरामन ढूस या 19 जणांवरती मारहाण, तोडफोड, विनयभंग, पॉस्को आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेचा पुढील तपास श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे हे करतायत। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी।